मी मिस्टर सॅम. ओ, तुमची रूम कालच रिझर्व केली आहे. साइन प्लीज. नमस्ते साहेब. नो थँक्यू. आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच साहेब गाव बघायला प्रवासीच असणार साहेब, एकदम गॅरंटी बघा. कारण इथं धंद्याला कोणी येत नाही बघा साहेब. इथला धंदा म्हणजे एकदम वांदा बघा साहेब, एकदम. हा प्लीज सर. तुमच्या केसांचं स्टाईल एकदम झकास बघा. ते कोणतं स्टाईल म्हणायचं ते? समोरच्या कोर्टामध्ये खटलं चालू असतं, त्याच्यासाठी आलं काय ते? तू तुझा चंबू बंद ठेवलास तर तुला जास्त टिप मिळेल, कळलं? सॉरी सर, एकदम बंद. चंबू या साहेब. सर ते काही लागलं बिगलं ना तर नमस्ते साहब. आइए जी. आमच्या गावामध्ये पहिल्या टायमाला आलं काय ते? प्रवासीच असणार, गाव बघायला आल्या नू. नाही, बायकोला पाहायला आलो. नाही म्हणजे बायको इथे आली माहेरी, तिला परत न्यायला आलो. अय्यो मागे बरोबर. मी आता बोलतोय त्यातील प्रत्येक शब्द नीट लक्षात ठेवा. मी स्वतः जातीनं साक्षीदाराला घेऊन येणार आहे. आधी एक डमी गाडी येईल, त्यानंतर मागे साक्षीदार असलेली पोलीस व्हॅन येईल. पण एक गोष्ट सगळे पाळतील, ती म्हणजे जोपर्यंत साक्षीदार या भागात आहे तोपर्यंत एकही खाकी वर्दी आपली जागा सोडणार नाही. आपली दिशाभूल केली जाण्याची शक्यता आहे. आपलं लक्ष दुसरीकडे जावं अशी व्यवस्था केली जाईल. आपण अत्यंत सावध आणि दक्ष राहायला हवं. हीच माझी आत्ताची ऑर्डर आहे. बेस्ट ऑफ लक. हॅलो, कोण अण्णा काय? हा मी बोलतोय. हो अनिल. नाही मुंबईहून नाही, मी इथूनच बोलतोय, धारवाड मधूनच. हे बघा, प्लीज फोन ठेवू नका, प्लीज फोन ठेवू नका.
अहो मला प्रियाला भेटायचंय, मला तिच्याशी बोलायचंय. अहो पण माझं ऐकून तर घ्या. हे बघा, तुम्ही जर माझी प्रियाशी भेट होऊ दिली नाहीत ना तर मी मरेन. नाही नाही, पोकळ धमकी नाही आहे, जीव जाऊन मरेन. हो, गळ्याला फास लावून मी आत्महत्या करेन. मग तुम्हीच पकडले जाल, कारण मरण्यापूर्वी मी चिठी लिहून ठेवीन, सासरे वासाला कंटाळून आत्महत्या. त्याचाच फोन. अण्णा मी प्लीज बोलू त्यांच्याशी. नानू मात्र तरी आवडू हत्तीरा. काही गरज नाही. आज तुझा जाहीर कार्यक्रम आहे ना, आणि थिएटरवर हाऊसफुलचा बोर्ड लागलाय. त्याच्याशी बोलून तुझा मूड जाईल आणि कार्यक्रमचा फाजा उडेल. अण्णा पण तू लवकर तयार हो. काय बोलायचं तर मी बोलतो त्याच्याशी. हे पा, तुम्हाला जर आत्महत्या करायची असेल तर कोर्टाच्या समोर एक भली मोठी बिल्डिंग आहे या गावातली, तिच्या अगदी वरच्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाका. पस्तावणार, पस्तावणार. म्हातारडे जाम पस्तावणार, आणि म्हातारड्यावर प्रियाही पस्तावणार. आणि प्रिया पस्तावली की मी माझ्या हातात मरण्याशिवाय दुसरं काय राहिलंय? आयुष्यात काय अर्थ नाही उरलाय. मेल्यानं होत आहे रे, आधी मेलेची पाहिजे, आधी मेलेची पाहिजे. रामकृष्ण म्हणलं की होत्या हाड गळ्यामध्ये काय ते वायर म्हणतो मी, ते फास. अयो फासच किती आहे त्या गळ्यामध्ये. फास लावून काय वर जायचं प्रोग्राम बिराम आखलं होतं की काय म्हणतो मी ते. अय्यो रामकृष्ण, डायरेक्ट सुसाईड. आता मला हात देतोस की मी मरेपर्यंत बडबड करतोस? अय्यो हित अजिबात मरू नका साहेब. अय्यो देतय ते देतय, हात देतय ते. अय्यो रामकृष्ण, पाणी पाणी झालं. अय्यो एवढं चांगलं जंटलमन माणूस ते, या अवधसा कशापाई केलं म्हणायचं ते. तुझं लग्न झालंय? अय्यो नाही जी. जन्मात कधी करशील तर माझ्यासारखंच करावं असं वाटेल. बायको ही नसून अडचण आणि असून खोळंबा असते.
तरी देखील ती हवी हवीशी वाटते. तिच्यासाठी चल. अय्यो त्या माणसानं किती जड असायचं म्हणतो मी ते. अरे काय चाललंय का या रूम मध्ये? अय्यो हे साहेब गळ्यामध्ये वायर लटकावून वर जायचा प्रोग्राम केला होता बघा. काय? डायरेक्ट सुसाईड. अय्यो जरा हात देता प्लीज. लई वजन बघा. अय्यो त्या खोलीचं फार स्विमिंग टँक करून टाकलं की हो. डेंजर डेंजर. डेंजर माणूस बघा. डेंजर माणूस. साहेब तुम्ही यांच्यावरती वॉच ठेवा बघा. तोपर्यंत मी मॅनेजर साहेबांना सांगून येतो बघा. अरे मॅनेजर कशाला पाहिजे? सुसाईड म्हणजे डायरेक्ट क्राईम झालं की हो साहेब. त्याचं काय आहे, मी मॅनेजरला सांगितलं ना की ते लगेच पोलिसला कळवणार बघा. पोलीस? ते पोलीस बिलेस आलं की नाही की मज्जा असते बघा. तुला मजा करायची ना? अय्यो हे घे आणि माझ्या पैशाने मजा कर जा. अय्यो पण ते डायरेक्ट सुसाईड आहे, कसं चालणार साहेब? अरे चालवलं की सगळं चालतं, अय्यो. पण तू तुझा चंबू बंद ठेवायचा आणि चालायला लागायचं. हे बघ, हा माझा मित्र आहे, याची मी काळजी घेईन. जा. पण ते लपडं बिपडं काय वाढलं तर आपलं बघा कसं चंबू. नाहीतर आत्महत्या राहील बाजूला आणि सर्दीनं मराल. बरं, हा सगळा कार्यक्रम कोणत्या आनंदाप्रित्यर्थ होता? बायको सोडून गेल्याच्या दुःखाप्रित्यर्थ. ती माझ्याशी बोलायला तयार नाही हो. काय अर्थ आहे लाईफ मध्ये? एका बाईसाठी तुम्ही तुमचं आयुष्य संपवायला निघालात? आयुष्य इतकं स्वस्त असतं? स्वस्त? मी माझं आयुष्य तुम्हाला देऊन टाकायला तयार आहे, वर पैसेही द्यायला तयार आहे. हे बघ, पण जर तू आत्महत्या केलीस आणि तुझी बायको परत आली तर तुझा जीव आणि तुझी बायको दोघं फुकट गेले की नाही? तसं होणार नाही. नाही. अरे बायकांचं हेच लफडं असतं. मी सांगतो, ती तुझी चेष्टा करत असणार, दुसरं काही नाही. सगळ्या आत्महत्या करणाऱ्यांना हेच सांगायचं असतं, हे माहिती आहे मला. थँक्यू. पण तुम्ही इथून गेल्यानंतर मी पुन्हा तेच करणार आहे, समजलं? नक्की? नक्की म्हणजे काय? 110%. गुड बाय मिस्टर एंजर. चल हा घे, एकदम फिट तुझ्या मापाचा आहे. हे काय पोलीसची वर्दी? होय. कोर्टात जाताना तू हा पोलीसचा ड्रेस घालायचास. काही दगाफटका झालाच तर तो तुझे कपडे घातलेले आमच्या माणसाला होईल. तू वाचशील. वा शाबास. काय भेजा वापरलाय. यावर्षी पद्मश्रीची गॅरंटी. ते पद्मश्रीचं मी आणि राष्ट्रपती बघून घेऊ. तू पटकन कपडे घाल.
अरे जरा वरती बघा ना, त्या तिकडे काय आहे ते? मूर्खा, तो माणसासारखा माणूस आहे. अरे तो काय करतोय तिथं? हेच म्हणतो, चौकशी करायची का? बहुतेक तो आपलं लक्ष तिकडे वेधण्याचा प्रयत्न करत असणार. माणूस तसा मला घातपाती वाटत नाही. झोपेत चाललेला असावा. ए राजा, अरे काय चालवलेस काय तू? उडी, इथून उडी मारली की फिनिश. माझ्या राजा, अरे स्वतःच्या आणि माझ्या जीवावर का उठलायस? गाढवपणा करू नकोस. अरे खालून सगळं पोलीस डिपार्टमेंट पाहताय. पाहताय ना बेस्ट. उद्या सगळ्या पेपरमध्ये छापून येईल. उंचावरून उडी मारून एका तरुणाची, एका सद्ग्रस्ताची आत्महत्या. बायकोच्या हट्टीपणाला आणि उर्मटपणाला कंटाळून एक जीव परलोकवासी. उद्याचा पेपर वाचल्याशिवाय प्रियाला माझी किंमत कळणार नाही. मग पश्चाताप आणि त्या पश्चातापाच्या आगीत आयडिया. आता आणखी कुठली आयडिया? मी स्वतःला पेटवून घेऊन मग उडी मारली तर कशी काय आयडिया? म्हणजे काय, ते दिसायला भन्नाट दिसेल आणि लोकांचं लक्षही जाईल. शहाणपणा करू नकोस. आधी आते तुला तुझी बायको पाहिजे ना? ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी, मी समजावतो तिला. हे बघ, तुमची भेट होईल अशी व्यवस्था करतो मी. आय प्रॉमिस यू. ओके? ठीक आहे, शेवटचा प्रयत्न केला नाही असं व्हायला नको ना. ठीक आहे, आता माझ्यावर उपकार करा आणि आत या. आत घ्या. कठीण आहे हो, इथं उभं राहायला जागाच नाहीये. बरोबर, या या. सावकाश. नाही नको. आता काय झालं? आधी वेळ ठरवून घ्या. म्हणजे आम्हा दोघांची भेट फायनल ठरवून घ्या. नंतर मी आत येतो. म्हणजे तिने नकार दिला तर इथल्या इथे उडी घेईन म्हणतो. ते सारखं आत बाहेर नको. ते खिडकीतून खाली बघितले तर माझे डोळे गरगरतात होतो. ठीक आहे, फोन नंबर दे. नंबर 4248 मिसेस चिपळूणकर. ठीक आहे. 424884. हॅलो, मिसेस चिपळूणकर आहेत का? हा मिसेस चिपळूणकर, हे पहा, मी तुमच्या मिस्टरांचा मित्र बोलतोय. अहो, तुमच्या नवऱ्याची मनस्थिती फार ढासळलेली आहे. हो, ते सारखा आत्महत्येचा प्रयत्न करतायत. नाही, हे पहा, त्यांचा एक प्रयत्न अयशस्वी झाला आणि दुसरा निम्म्यावर आलाय. नाही, तुम्ही जर त्यांना भेटला नाहीत तर कोणत्याही क्षणी ते उडी मारतील आणि मरून जातील. काय? किती वेळात? अर्ध्या तासात? हो, ते पोचतील तिकडे. हो, या. काय म्हणाली? अर्ध्या तासात भेटणार आहे तुला. कुठे? घरी? घरी नाही, राजकुमार थिएटर मध्ये तिचा प्रोग्राम आहे तिथे. वैताग आहे खरोखर. या आता, आत या. आत घ्या ना. या बघू. चला या. काय झालं आता? या ना. येतो ना. काय वैताग आहे खरोखर. गेला बाबा एकदाच आत. मला वाटलं हा आणतो आता गोत्यात. काय चाललंय साहेब? वरती एक माणूस होता, नंतर तो आतमध्ये गेला. पण मला काय वाटलं साहेब की तो मला उगाच फोडाचा नाटक करायची सवय लागली आहे. काय झालं आता? काहीतरी जळल्यासारखा वास येतोय. अरे, नकट्या नाकाला वासच फार. काही जळलं बिळलं नाही. माझ्या सिगरेटचा वास आहे तो. जा आता. तुम्ही सिगरेट मध्ये सुकं बोंबील घालून ओढता काय? ते मरू द्या. तुमचा आवरा आणि जा बघू थिएटरवर लवकर. जा लवकर.